बॅक टू बेसिक शिफ्ट होणार आहे आपण स्पेशली गोळाफेकसाठी. ऑलमोस्ट मुली सगळ्या आउट ऑफ आहे, मुलांना प्रॉब्लेम येतो, ठीक आहे. पण आता यावेळेस करायचं काय माहिती आहे का, इन केस जर ग्राउंड चेंज झालं आपलं, बरोबर, ग्राउंडचे जर 2.5 किलोमीटर 1 किलोमीटर झालंच तर प्रॉब्लेम काय येईल माहिती आहे का, त्याचा टायमिंग थोडं जास्त ठेवणार आहे, कमी नाही ठेवणार. तर ऑलमोस्ट सगळे मुलं मुली जो रनिंग इव्हेंट आहे तो आउट ऑफ मार्क. मग आपल्याकडे खरे स्कोअर घेण्यासाठी 2च इव्हेंट उरतात. तर एक कोणता पहिला इव्हेंट उरतो 100 आणि दुसरा गोळा. आणि अजून काही चेंजेस असतील तर ते तेव्हाचे तेव्हा बघता येतील. आपण आत्ता प्रॅक्टिस करतोय ते जे सध्या डोळ्यापुढे दिसते तेच घेऊन आपल्याला चालायचं आहे, बरोबर. आता नवीन लक्ष द्या, आपल्याला काय करायचं आहे यावेळेस, गोळ्यावर थोडं फास्ट काम करायचं, पटकन काम करायचं, बरोबर. म्हणजे आपल्याला नंतर बाकीच्या इव्हेंटला वेळ मिळाला पाहिजे, बरोबर. तर आता करताना काय करायचं माहिती आहे का, पुन्हा बेसिक्सवर शिफ्ट व्हायचं आहे आपल्याला. तर आज काय करणार आहे आपण, फ्लो यूज करणार आहे गोळ्याचा, बरोबर. तर नवीन लोक समजून घ्या. समजा आपल्याला आता इकडे गोळा फेकायचा या साईडला, तर आपल्या गोळ्याचा हातून ते इकडे सुरुवातीला काय करायचं, 2 पायावर उभं राहायचं, बरोबर. हात दोन्ही वरती राहतील, एवढं लक्षात ठेवा. डन. हां, बस रिलॅक्स राहायचं, दोन्ही पायावर उभं राहिलं. सगळ्यात इम्पॉर्टंट पाय कोणता आहे आपला, मागचा पाय. म्हणजे गोळा जर मी इकडे फेकणार आहे तर मागचा पाय, याला आपण थ्रोईंग लेग म्हणतो. हा खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. त्याचा बेस यूज करायचा आपल्याला पुश करण्यासाठी. डन. ओके. ग्रीप जी काही येईल, बरोबर, ग्रीप आपण मागच्या सेशनमध्ये शिकलोय. मानेत लावलं आपण, याचा बेस यूज केला, बघा, ठीक आहे. त्याच्यानंतर लक्षात ठेवा, कंबर आपल्याला इकडे खेचायचे या पद्धतीने, आणि अप्पर बॉडी आपल्याला अपोजिट वाढायची. या गोष्टीवर काम करायचं आपल्याला. कळते माझं बोलणं? मला कुठं मला ओढ माझी कळत आहे. तर ही मला तिकडे ओढते, तर माझी अप्पर बॉडी कुठे चालली, इकडे. पण लोअर बॉडी अशी चालली का नाही, लोअर बॉडीने काय केलेलं आहे, इकडे पकडून धरलेलं आहे. मला समजतं आहे माझं बोलणं? ठीक आहे. तर हा पोर जो आहे, तर सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट आहे ना, अट्रॅक्शन शिकायचं आहे आपल्याला. समजलं? अट्रॅक्शन का मला करत आहे, अट्रॅक्शन शिकायचं. कारण मी जर सोडून दिलं मला सोड होतं आहे. अट्रॅक्शन पहिले आपल्याला शिकायचं, याच्यावर जास्त काम करायचं आपल्याला, ठीक आहे. खास करून मुलांनी याची जास्त प्रॅक्टिस करा, ठीक आहे. तर चला आपण सुरू करूया.